हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूपच रिक्वेस्टेड टॉपिक घेऊन आलेली आहे. तो इतका भन्नाट आहे की अवघ्या 10 दिवसांमध्ये, हो अगदी बरोबर ऐकलं, अवघ्या 10 दिवसांमध्ये तुम्ही तुमचं 5 ते 6 किलो वजन कमी करू शकता, तेही अगदी घरातला आहार घेऊन. हा आहार इतका इफेक्टिव्ह आहे की त्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे 1200 कॅलरीजचा डाएट प्लॅन. दिवसभरातून 1200 कॅलरीजचा डाएट प्लॅन देणार आहे. त्याच्यामध्ये सगळा आहार हा घरगुती आहे आणि त्यामुळे अवघ्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. कित्येकदा काय होतं, आपण डाएट करतो पण त्यामुळे पोटावरची चरबी लवकर कमी होत नाही, पायावरची चरबी कमी होत नाही. सो या डाएटचं पूर्णपणे लक्ष हे फॅट लॉस वरती आहे, पोटाच्या चरबीवरती आहे, हाताची चरबी. सो ही अख्खी अनावश्यक चरबी लवकरात लवकर कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन तुम्हाला मदत करणार आहे. तसेच मंडळी, हा डाएट प्लॅन पूर्णपणे ट्राईड अँड टेस्टेड आहे. मी स्वतः हा डाएट प्लॅन केला होता आणि अवघ्या 10 दिवसांमध्येच मला ह्यामुळे फरक जाणवला आणि तोच डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 10 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये किती फरक होत होते. तर मंडळी, याआधी मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन. तसेच मी माझं स्वतः 30 किलो वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं. तसेच 1 मील अ डे हा डाएट प्लॅन देखील मी तुमच्यासोबत शेअर केला आणि या सगळ्याला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. त्यासोबतच मी तुमच्यासोबत 1 महिन्याचा डाएट प्लॅन देखील शेअर केला आणि कित्येकांचं त्यामुळे वजन कमी होत आहे. हे सगळं बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी, हा डाएट प्लॅन देखील तसाच प्रभावी आहे. मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन कसं कमी होईल असा डाएट प्लॅन द्या. तर हाच तो आहे 1200 कॅलरीजचा डाएट प्लॅन. तर मंडळी, ह्या डाएट प्लॅनमुळे अवघ्या 10 दिवसांमध्ये तुमचं 5 ते 6 किलो वजन कमी होताना तुम्हाला दिसणार आहे. पण त्यामुळे तुम्ही हा 10 दिवसांपेक्षा जास्त अजिबात करायचं नाहीये की हां आता मला फरक जाणवला आहे म्हणून मी पुढे कंटिन्यू करतो. तर अजिबात नाही. हा आपला फक्त शॉर्ट टर्म डाएट प्लॅन आहे. तर हा फक्त 10 दिवसच करायचा आहे आणि मग आपलं 5 ते 6 किलो कमी झालेलं वजन तुम्हाला दिसणार आहे. तसेच मंडळी, जर तुम्ही हे 10 दिवसांचं, अवघ्या 10 दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 10 दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे. आणि मग बघा कसं वजन झपाट्याने कमी होत होते. तर मंडळी, माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा हा करताना देखील माझे 5 गोल्डन रूल आहेत, ते देखील तुम्ही फॉलो करायचे आहेत आणि मग हा डाएट प्लॅन करायचा आहे. सो सगळ्यात पहिला रूल ते म्हणजे दिवसभरातून तुम्ही 2.5 ते 3 लिटर पाणी हे कंपल्सरी पिणार आहात. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि 2.5 ते 3 लिटर पाणी हे पिलं गेलंच पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते. दुसरा गोल्डन रूल म्हणजे 7 ते 8 तासाची झोप ही कंपल्सरी घ्यायची आहे. असं नाही की तुम्ही 2-3 तासच झोपले किंवा तुमची झोप व्यवस्थित होत नाहीये. कारण कित्येकदा काय होतं, झोप व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळे देखील आपल्या शरीरातले हार्मोन्स चेंज होत असतात. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्यामुळेच तुमचं वजन वाढत असतं. सो 7 ते 8 तासाची झोप ही कंपल्सरी तुम्ही घेणार आहात. तिसरा गोल्डन रूल म्हणजे इकडे मी जो काही तुम्हाला आहार सांगते तो तुम्ही तसाच्या तसा घ्यायचा आहे. असं नाही की याच्या जागी मॅडम मी हे घेऊ का किंवा याऐवजी हा ऑप्शन घेऊ का, अजिबात नाही. आणि मी जो काही आहार सांगेन तो तुम्ही फिक्स वेळेवर घेणार आहात. तुमची एक फिक्स वेळ ठरवा, नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची आणि रात्रीची, आणि त्या फिक्स टायमिंगवरच तुम्ही आहार घेणार आहात. पुढचा रूल म्हणजे इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे 7च्या आतमध्ये करणार आहात. 7 नंतर काहीही आहार घ्यायचा नाही. कारण आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर आपण इतकं नक्कीच करू शकतो. सो रात्रीचं जेवण हे 7च्या आतमध्ये घ्यायचं. आणि आपला लास्ट गोल्डन रूल, इथून पुढे तुम्ही रोज तुमचं वेट हे चेक करणार आहात आणि नोट करून ठेवणार आहात. त्यामुळेच आपल्याला कळतं की आपलं किती वजन कमी झालं, आज किती होतं, उद्या किती झालं. त्यामुळे आपण व्यवस्थितपणे हा डाएट प्लॅन फॉलो करतो. आपल्या वजनावरती आपलं लक्ष राहतं आणि आपल्या खाण्यावर देखील लक्ष राहतं. सो इथून पुढे तुम्ही तुमचं वजन हे रोज चेक करणार आहात. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी डाएट प्लॅन. 10 दिवसात कमी करा 5 ते 6 किलो वजन.
तर मंडळी, इथून पुढे 10 दिवस तुम्ही घेणार आहात सकाळी उठल्या उठल्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. अगदी उठल्या उठल्या ब्रश करायच्या देखील आधी अनाशा पोटी तुम्ही घ्यायची आहे. इकडे मी तुम्हाला 2 ऑप्शन देते. सगळ्यात पहिलं ऑप्शन, तुम्ही एवढा मोठा ग्लास भरून पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात लिंबू, अर्ध लिंबू पिळायचं आणि हळद टाकायची चिमूटभर आणि काळी मिरी पावडर टाकायची आणि ते तुम्ही घेणार आहात. ही खूपच पॉवरफुल मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक आहे. त्यामुळे सकाळीच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू होत असते. तशीच ही स्किनसाठी देखील चांगली आहेत. माझ्या कित्येक क्लायंट्सला यामुळे फरक झालेला आहे, वजनावर देखील आणि त्यांच्या स्किनवर देखील. दुसरं ऑप्शन ते म्हणजे जिरा वॉटर. रात्री 1 चमचा जिरं 1 मोठा ग्लासभर पाण्यामध्ये भिजत घालायचं. सकाळी उठल्यावरती तेच पाणी गरम करायला ठेवायचं आणि कोंबट झाल्यावरती गाळून तुम्ही ते जिरा वॉटर घेणार आहात. ते थायरॉइड, PCOD, PCOS ह्या सगळ्यासाठी खूपच प्रभावी आहे. सो एक दिवस तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता किंवा एक दिवस तुम्ही लेमन, हळदी आणि काळी मिरी पावडरचं पाणी घेऊ शकता. असे 2 ऑप्शन आहेत. त्यानंतर आपण करणार आहोत ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट हा 8:30 ते 9च्या दरम्यान झालाच पाहिजे आणि हे सकाळचं डिटॉक्स ड्रिंक तुम्ही 7:30 ते 8च्या दरम्यान मध्ये घेऊ शकता. तो तुमच्या नाश्त्याची देखील एक फिक्स वेळ ठरवा आणि त्या वेळेमध्येच तुम्ही नाश्ता केला पाहिजे. नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही. तर म्हणजे सकाळचा नाश्ता आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये 300 कॅलरीज पेक्षा कमी कसा होईल ते. सो त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला 2 ऑप्शन देते. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेणार आहात ओट्स व्हेजिटेबल चिला. म्हणजे धिरडं करायचं, ओट्स घ्यायचे, त्याची पावडर करायची, त्याच्यामध्ये मस्तपैकी खूप साऱ्या व्हेजिटेबल्स ॲड करायच्या, थोडंसं मीठ ॲड करायचं आणि मस्तपैकी त्याचं धिरडं करायचं आणि ते खायचं. कारण ओट्समध्ये आयर्न, कॅल्शियम आहे आणि त्यामुळेच तुमची पोट भरल्यासारखं वाटणार आहे पण तुमचं वजन वाढणार नाहीये. सो तुम्ही एकतर ओट्स व्हेजिटेबलचं धिरडं घेऊ शकता किंवा जर ओट्स नसतील तर तुम्ही बेसन घेऊ शकता. बेसनचं पीठ, त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्या आणि ते बेसनाचं धिरडं तुम्ही घेऊ शकता. हा झाला आपला एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता पनीर ग्रिल्ड व्हेजिटेबल सँडविच. ह्याच्यामध्ये तुम्ही 100 ग्रॅम पनीर वापरायचं, मस्तपैकी ते भाजायचं आणि मग ते आपण सँडविचमध्ये घेणार. सँडविचचे ब्रेड हे देखील ब्राऊन ब्रेड वापरायचे. तर मंडळी, हे सँडविच हाय प्रोटीन आणि हाय कॅल्शियम असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काकडी घेऊ शकता, टोमॅटो, कांदा असं ॲड करायचं. 2 ब्राऊन ब्रेड घ्यायचे आणि हे पनीर घ्यायचं आणि मस्तपैकी सँडविच रेडी आहे. तर तुम्ही पनीरच्या जागी उकडलेली अंडी देखील घेऊ शकता. 2 उकडलेली अंडी घ्यायची आणि ब्राऊन ब्रेड घ्यायचा. 2 ब्राऊन ब्रेड बास. सो एक तर तुम्ही सँडविच घ्या किंवा तुम्ही ओट्स व्हेजिटेबलचं धिरडं घ्या किंवा तुम्ही बेसनचं धिरडं घ्या. यातला कुठलाही एक ऑप्शन घ्यायचा. धिरडं घेतलं तर फक्त 2च धिरडं खायची बास आणि जर तुम्ही सँडविच केलं तर फक्त 2च ब्रेड घ्यायचे बास. मग बाकी काहीही खायचं नाही. हा झाला तुमचा नाश्ता. तर मंडळी, 11 वाजता आपण घेणार आहोत मिड मॉर्निंग स्नॅक. कंपल्सरी 11 वाजता घ्यायचा. मी जे सांगते ते तुम्ही त्या वेळेवर करा, त्या क्वांटिटीने करा आणि मग बघा तुमचं वजन झपाट्याने कसं कमी होतं ते. सो 11 वाजता कुठलंही एक फळ घ्यायचं, पण केळी आणि चिक्कू घेऊ नका. तर दुसरं कुठलंही घ्या. म्हणजे एक संत्र घ्या किंवा एक पेरू घ्या किंवा एक डाळिंब घ्या, कुठलंही एक फळ. आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात 5 बदाम. 5 बदाम रात्री भिजत घालायचे आणि सकाळी 11 वाजता त्याच्यावरचं साल काढायचं आणि एका फळासोबत ते तुम्ही घ्यायचं बास. मग बाकी काहीही घ्यायचं नाही. सकाळचा नाश्ता झाला की बरोबर 11 वाजता तुम्ही हे स्नॅक घेणार आहात, मिड मॉर्निंग स्नॅक घेणार आहात. अजिबात तो स्किप करू नका. हा असा डाएट प्लॅन आहे की ज्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये. म्हणजे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये. आता बघू आपण लंचला काय घ्यायचं ते. सो दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत बाऊल भरून मूग डाळीचं वरण. हो, आणि त्यासोबत आपण खाणार आहोत मल्टीग्रेन रोटी. म्हणजे वेगवेगळी पिठं मिक्स करायची आणि मस्तपैकी त्याची रोटी बनवायची एक मोठी आणि ती मूग डाळीचं जे वरण आहे त्याच्यासोबत तुम्ही खाणार आहात. आपल्याला आता आपलं वजन कमी करायचं फक्त 10 दिवसांमध्ये, तर आपण हे नक्कीच करू शकतो. आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात एवढा मोठा बाऊल भरून सॅलेड. तुम्हाला हवं ते सॅलेड घ्या, पण त्या सॅलेडवरती वरतून मीठ टाकायचं नाही. सॅलेड जसंच्या तसं खायचं. सो मूग डाळीचं वरण, मल्टीग्रेन रोटी, वेगवेगळी पिठं मिक्स करायची किंवा ऑनलाईन देखील मल्टीग्रेनचं पीठ मिळतं, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही कुठलीही एक भाकरी देखील घेऊ शकता. ज्वारी, बाजरी, नाचणी, कुठलीही एक भाकरी घ्यायची, त्याच्यासोबत हे मुगाचं वरण घ्यायचं, एवढा बाऊल भरून सॅलेड घ्यायचं आणि छोटंसं बाऊल भरून दही घ्यायचं बास. मग झालं तुमचं दुपारचं जेवण.
आता मी दुपारच्या जेवणात तुम्हाला पुढचं ऑप्शन देते, ते म्हणजे जर तुम्हाला मूग डाळ एक दिवस तुम्ही खाल्ली तर तुम्ही घेऊ शकता 100 ग्रॅम चिकन. म्हणजे आज तुम्हाला मूग डाळ नाही खायची, मूग डाळीचं वरण, मग एक दिवस तुम्ही 100 ग्रॅम चिकन घ्यायचं आणि त्याच्यासोबत भाकरी, मग परत सॅलेड, बास, मग झालं दुपारचं जेवण. किंवा मग अंडा करी करू शकता, 2 अंड्याची अंडा करी करायची आणि भाकरीसोबत खायची, सॅलेड घ्यायचं, बास. किंवा मग फिश करी करू शकता. हे झाले तुमचे ऑप्शन्स. किंवा आता मी तुम्हाला दुसरं ऑप्शन देते. काही लोकांना खूपच भात आवडतो, तर हा भात ज्या राईस लव्हरसाठी हा ऑप्शन आहे. पण जर भाकरी खाल्ली तर भात नाही खायचा, आणि जेव्हा तुम्ही भात खाल तेव्हा तुम्ही भाकरी नाही खायची. सो ब्राऊन राईस घ्यायचा, 50 ग्रॅम ब्राऊन राईस घ्यायचा आणि त्याचा मस्तपैकी तुम्ही भात करून खाऊ शकता. मग तुम्ही त्याचा चिकन भात करून खाऊ शकता, किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही राजम्याची भाजी करायची आणि हा 50 ग्रॅम ब्राऊन राईस आहे त्याच्यासोबत तुम्ही ते खायचं. आणि जेव्हा भात खाल तेव्हा आपण कंपल्सरी तुम्ही एवढा बाउल भरून सॅलेड घ्यायचं आणि छोटा बाउल भरून दही. किंवा तुम्ही एक दिवस दुपारी खिचडी भात देखील खाऊ शकता. मस्तपैकी 50 ग्रॅम तांदळाचा खिचडी भात करायचा, एवढा मोठा बाउल भरून तुम्ही सॅलेड घ्यायचं, वरतून मीठ टाकायचं नाही, आणि दही घ्यायचं. बघा, दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेत, त्याच क्वांटिटीने करायचं. पण फक्त भात घेतला की भाकरी भाजी नाही खायची, भाकरी भाजी घेतली की भात नाही खायचा, आणि सगळ्यासोबतच कंपल्सरी बाउल भरून सॅलेड घ्यायचं. आता बघू की संध्याकाळी आपण काय घेणार आहोत ते. तर मंडळी, अशा प्रकारे हा भन्नाट 10 दिवसाचा डाएट प्लॅन आहे. आता मी तुम्हाला डिनरला काय घ्यायचं ते सांगतेच, पण जर का तुम्ही हे 10 दिवसांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 10 दिवसांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करत आहे. तसेच तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करून त्यांना देखील हे 10 दिवसाचं चॅलेंज घ्यायला नक्की सांगा. तर मंडळी, संध्याकाळी 5 वाजता तुम्ही घेणार आहात मिड इव्हिनिंग स्नॅक. त्याच्यामध्ये तुम्ही घेणार आहात 20 ग्रॅम मखाणे, कारण त्याच्यामध्ये भरभरून विटॅमिन के असतं, ई असतं, तसेच कॅल्शियम देखील असतं. 20 ग्रॅम रोस्टेड मखाणे घ्यायचे, आणि त्यासोबतच तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी घेऊ शकता. फक्त 20 ग्रॅम मखाणे घ्यायचे, बास. आणि मग ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. कशामध्येही साखर नाही आणि कशामध्येही दूध नाही. तुम्ही ग्रीन टी देखील घेऊ शकता, कुठलंही एक. तर मंडळी, आता बघू आपण डिनरला काय घेणार. तर डिनर, रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामुळेच तुमचं पचन चांगलं राहणार आहे, तुमची चरबी साठणार नाही. आता जर तुम्ही ऑफिसला जात असणार, बाहेर कुठल्या कामानिमित्त गेलेले असाल, तर घरी आल्यावरती लगेचच जेवायला बसा. पण जे लोक घरामध्येच असतात त्याचा तुम्ही फायदा घ्या, आणि 7च्या आतमध्ये तुमचा डिनर हा झालाच पाहिजे. सो रात्रीचं जेवण याच्यामध्ये आपण लो कार्ब्स ठेवणार आहोत. लो कार्ब्सला आपण डिनर घेणार आहोत, तर त्यामध्ये आपण घेणार आहोत पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस. ओके, सो हा देखील तुम्ही ब्राऊन राईसच घ्या आणि मस्तपैकी पनीर घ्यायचं, आणि तसेच खूप साऱ्या तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या मस्तपैकी उकडायच्या आणि त्याचा फ्राईड राईस तुम्ही करू शकता. तर पनीरला ऑप्शन म्हणून तुम्ही चिकन फ्राईड राईस देखील घेऊ शकता. एक तसेच ह्याला ऑप्शन म्हणून जर तुम्हाला रात्री राईस नाही खायचा तर तुम्ही ओट्सची रोटी करायची आणि ती तुम्ही पनीरच्या भाजीसोबत खायची. पनीरची भाजी करायची मस्तपैकी बाउल भरून, त्याच्यासोबत ओट्सची रोटी करायची आणि सोबतच एवढा बाउल भरून तुम्ही सॅलड घ्यायचं, बास. जर तुम्ही फ्राईड राईस खाल्ला तर मग तुम्ही रोटी नाही खायची, आणि जर तुम्ही ओट्स रोटी पनीर खाल्लं तर मग फ्राईड राईस खायचा नाही. झालं, बास. हे झालं आपलं रात्रीचं जेवण. बाकी मग आपल्याला काहीही घ्यायची गरज नाहीये. मग डिरेक्टली आपण झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी घेणार आहोत आपली डिटॉक्स ड्रिंक, नाईट डिटॉक्स ड्रिंक. सो रात्री तुम्ही 7 ते 8 तास झोपणं गरजेचं आहे. सो लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही घेणार आहात आपली डिटॉक्स ड्रिंक. तर मंडळी, तुम्ही रात्री घेणार आहात कॅमोमाईल टी. मी स्वतः देखील कॅमोमाईल टी घेते, ती खूपच इफेक्टिव्ह आहे. ती ऑनलाईन देखील मिळते, कुठल्याही शॉपमध्ये देखील मिळते, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपली स्ट्रेस देखील कमी होतो आणि आपलं वजन लवकरात लवकर कमी व्हायला देखील त्यामुळे मदत होत असते. इतकी इफेक्टिव्ह असते कॅमोमाईल टी. तुम्हाला त्याची लिंक देखील दिलेली आहे, तुम्ही तिकडून देखील बाय करू शकता. किंवा जर तुम्हाला कॅमोमाईल टी नसेल घ्यायची, दुसरं घ्यायचं असेल, तर तुम्ही जिरा आणि अजवाईन वॉटर देखील घेऊ शकता. म्हणजे जिरा आणि ओवा वॉटर, म्हणजे एवढा मोठा ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा तुम्ही ओवा टाकणार आहात. ते मस्तपैकी उकळायचं आणि कोमट झाल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घ्या किंवा तुम्ही जिरा आणि अजवाईन वॉटर घ्या, बास, झालं. आणि हाच आहे आपला परफेक्ट असा 1200 कॅलरीजचा डाएट प्लॅन. अवघ्या 10 दिवसांमध्येच तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला
जाणवलेला फरक. तर मंडळी, तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते देखील हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतील तुमच्या सोबतच. आणि अवघ्या 10 दिवसात हा घरगुती आहार घेऊन त्यांना देखील त्यांचं वजन कमी झालेलं नक्कीच दिसेल. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं. तर मंडळी, चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.